नमस्कार मित्रांनो, मी पाटील पालडी ग्रामीण हंगाम यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. आणि आज काही खास नाही मित्रांनो, आता फक्त गंमत अशी आपली लाईट आता आली का 3 फेज बघायची, मला अजून नाही आलेली 3 फेज लाईट. तर काय झालं माहिती आहे का, आपण ह्या वर्षी कमी काम केलं पण चांगलं केलं. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती मित्रांनो, तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे का माझ्या शेतकरी बांधवांनो, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांनो, मी तुमचं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद करतो. त्याचं कारण काय माहिती का, खूप प्रेम दिलं तुम्ही, खूप प्रेम. असंच प्रेम तुमचं राहू द्या. म्हणजे काय होतं माहिती का, तुम्ही जे प्रेम करता ना, तर आम्हाला उत्साह वेगळा राहतो काम करायचा. असंच प्रेम तुमचं राहू द्या. आणि आपण आपल्या निसर्गामध्ये फिरतोय, आणि निसर्गामध्ये फिरताना मला एक गोष्ट आठवली. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं एकदम सुंदरसं निसर्ग आहे आपल्याकडं. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर या निसर्गामध्ये फिरतोय तर आपण असं वाटतं कोकणामध्ये फिरायला आलो आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. आता ही छोटी पाठीमागं तुम्ही बघू शकताय की मी नारळाचे झाड आहे. त्याच्यानंतर नारळच नाही, सॉरी हे केळीचे झाडं इथं लावलेले आपण. इथं 2 झाडं आपण काढले, तर केळी येऊन गेलेली, त्याला अजून आता बाहेर आलेलं नाही. त्याच्यानंतर ही नारळाची बाग आहे, त्या आमच्याकडे पाऊस झालेला होता वावधन, त्याच्यामध्ये अशी झाडं आपले पडलेले भरपूर. तिथे मध्ये एक पडलेलं आहे, एक पडलेलं आहे. आता हे उभे आपल्याला कसं आहे, आता माणसं बोलणं हे तसं हे करायचं. तुम्ही याच्या आधी नारळाची बाग बघितली असेल तर बघा, आता ती त्याच्यात पानं कमी होते, पण याच्यात आता मध्ये दिसत नाही एवढे पानं इथं आलेले. आणि अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला निसर्गामध्ये राहून मित्रांनो. आता गंमत काय माहिती का बाई, ही नारळ झाड म्हणजे वरतून पडलेलं झाड हे फुटलं आहे नारळ इथं, म्हणजे जमीन मातीच्या आड गेलं थोडं आणि ते नारळ त्याला आलेले. दुसरी गोष्ट अशी, आपण निसर्गामध्ये फिरताना तुम्हाला म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी निसर्गामधली की माया. आणि आपल्या जांभळीच्या झाडावर एक छोटं मस्त आहे ना, छोटं पक्ष्याचं घरटं एक, आणि त्या घरट्यामध्ये त्या पक्ष्याचे अंडे होते, पण आता ते पिल्लं निघालेले आहे त्याच्यामधून. मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर तिने ती घर बनवलेलं आहे. आणि तो पक्षी पण इथं वरती झाडावरती मला बघतोय, दोन्ही पण त्याचे आई त्याची इथंच आहे. तर आई पण वडील पण इथंच आसपास भरपूर राहिले, आणि आई त्याची झाडावरती इथं फिरते. तुम्हाला जर तिथं असेल तिथं वरती हे बघा, इथं उड्या मारते आहे ती वरती. आता कॅमेऱ्यावर तर होतं का नाही माहीत नाही, पण हे बघा, हे मस्त सुंदरसं घर आहे बघा, किती छान आहे ना. आता गंमत अशी आहे, त्याच्यात पिल्लू दिलेलं आहे तिने, आणि एकदम फांदीला मस्त खालच्या एरियामध्ये बांधलेलं आहे. आणि पिल्लू एक अंडा फुटलेलं आहे, एक नाही फुटलेलं बघा, हे बघा. दिसला का, वाव. हां, आता क्लिअर दिसते बघा. हवा हलती ना, त्याला असं वाटतं काहीतरी पक्षी दाणीच घेऊन आलं ती, आणि तिची आई वरती तर फिरती. निसर्गाची किमया एकदम जबरदस्त किमया. आता दिवसभराचा काय प्रोग्राम होते तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण आता तुम्हाला पहिले मी नारळाची बाग दाखवतो. नारळाची बाग कशी आपली बहरलेली आहे, आणि हे बघू शकता तुम्ही. अद्याप नारळ आलेलं नाही बरं का अजून. आता यावर्षी माझ्या मते फळं यायला पाहिजे नारळाला. आणि मध्ये आंब्याचे झाडं पण लावलेले आहे आपण, त्याच्या कैऱ्या पण तोडल्या, बऱ्यापैकी झाडांना कैऱ्या आलेल्या आहेत, आपण त्या तोडल्या पण. फक्त फांद्या एवढं झाल्या ना मध्ये. आता नारळाच्या बागामध्ये यायला आपल्याला भीती वाटत थोडी. हे बघा, या झाडाचीच आंबी तर कुठतरी घेतलेली होतं तुम्ही, पुढे जे झाड काय जबरदस्त निसर्गाची किमया राहते मित्रांनो. हे बघा, इथं पण एकदम मस्त सावली, पण इथं कोणतरी रात्री बसलेलं होतं. ही जागा उकारलेली असते का, त्या जागेमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं ना असं भीती वाटते, त्याच्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाही. आपण आता बागेच्या बाहेर निघू. आणि एक व्हिडिओ तुम्हाला टाकायचं राहिलेलं आहे. आपण हा पॉईंट घरी घेतलेला होता बोरचा, त्याला पाणी पण चांगलं लागलेलं आहे. तुम्हाला त्याचा आवाज ऐकवतो मी.
हे बघ पाण्याचा आवाज वरून येतो आहे. आता वरचं पाणी चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मी दगड टाकून दाखवतो. पाणी खूप वरती, पण आपण तो पॉईंट कशावरती घेतलेला आहे माहिती का? तो पॉईंट आपण जिथं उंबराचं झाड आहे त्या उंबराच्या झाडावरती आपण पॉईंट घेतलेला होता. तो कसा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. हे बघा आता आवाज ऐका तुम्ही. जे पाणी भरपूर वरती आहे. हा गरमी खूप आहे. काल पण पावसाचं वातावरण इतकं जबरदस्त झालेलं होतं मित्रांनो, मला असं वाटतं पाऊस येतो काय. आणि आज लाईट आल्यानंतर मला गार्डनला पण द्यायचं. गार्डन सुकू राहिली ते बघ. ह्या साईडला पण हिरवी बऱ्यापैकी झाली बरं का, पण ती मध्ये मध्ये ना पाणी नसल्यामुळं ती सुकू राहिली. तर आपल्याला लाईट आल्यानंतर त्याला पाणी देणं गरजेचं आहे. आणि काल पावसाचं वातावरण झालेलं होतं. आता आज गरमी पण खूप होती आहे. पाऊस येतो काय माहीत नाही. एकंदरीत मित्रांनो असा आहे आपला निसर्ग. आणि ह्या निसर्गामध्ये राहून कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून मागे व्हिडिओ तुम्ही बरंच बघितले असन की आपण तुम्हाला बाग वगैरे दाखवली, पण आता जी बाग फुललेली म्हणजे झाडं जे मोठं झालेलं आहे हे तुम्हाला कसे वाटतं हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि हे बघा आपला छोटासा गायांचा गोठा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, माझ्याकडे जी कुत्री आहे जिमी, तिला पिल्लं झालेले आहे. आणि ती पिल्लं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. इतकं सुंदर पिल्लं आहे. जर लागले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला देईन मी. हे बघ इथं जिमी झोपलेली, हे तिची पिल्लं. किती सुंदर पिल्लं आहे ना. जिमी, हे जिमी, जिमी, जिमी तोंड आलं काहीतरी येडे. हां ये हो, काही जण इकडं आराम करत्या, काही इकडं काही दूध पित्या. ती फक्त एवढंच आहे, माणसाला धरत नाही एवढं तरी बरं आहे, नाही तर अवघड आहे. म्हणजे जनली त्या दिवशी एक मध्ये काय झालं, ती गंमत झाली. ती आपल्या ज्या रूम आहे त्या साईडला, तर त्या रूममध्ये ना ती घुसली आणि एक पिल्लू तिथं दिली ती ना. मला पोरांनी आवाज दिला, बाबा म्हणजे राहुल तिथं कुत्री जनली म्हणून रूममध्ये. आता आम्ही रूम कशा साफ करायच्या, तर मी काय केलं पटकन गेलो. ते रूम आहे ना आपलं हे असं काय म्हणतो आपण त्याला, सुपली. त्या सुपलीमध्ये ते एक कुत्र्याचं पिल्लू भरलं. तरला एका हातात दुधाचं पातेलं घेतलं आणि ते घेऊन ह्या रूममध्ये आणलं तिला. आणि ती कुत्री ते माझी पाठी मागायली. नशीब एवढं आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अनुभवणं म्हणजे एका साईड डेअरिंग मी केली, पण तिनं धरली नाही, भुकली नाही. ती कुत्री आपल्याला अशीच अचानक गिफ्ट भेटलेली आहे आणि आता ती जनलेली. तर डेअरिंग केली आणि तिला इथं येऊन सोडलं मित्रांनो. तर चला आजचा व्हिडिओ काय खूप मोठा नव्हता. नक्कीच व्हिडिओ जर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी वन स्ट्रोकमध्ये व्हिडिओ बनवले ना, स्किपिंग ना काही तुम्हाला फक्त नॉर्मल आपलं निसर्ग दाखवायचं. त्या निसर्गामध्ये आपण तुम्हाला सगळं फिरून दाखवलं. आणि या आपल्या सुंदरशा गाया मारित्या पण बेकार येत्या. तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल डन, बाय बाय, टेक केअर.